नमस्कार श्रोते हो. आपण डॉक्टर वीर आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचा अभ्यास करत आहोत. प्रश्नोपनिषदाकडे आपण वळलेलो आहोत आणि दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात केलेली आहे. हा दुसरा प्रश्न विदर्भातील भार्गवाने गुरूंना विचारलेला आहे आणि ह्याचं उत्तर देताना गुरूंनी प्राणकार्य किती महत्त्वाचं आहे ते सांगितलेलं आहे. ते आपण गेल्या व्हिडिओत बघितलं आणि तेच कार्य पुढे आपण पाहणार आहोत. आपणा सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन. चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचेने सुरुवात करूया. इंद्रस्त्वं प्राणतेजसा रुद्रोऽसि परिरक्षिता त्वमंतरिक्षे चरसि सूर्यस्त्वं ज्योतिषां पतिः. हे प्राणा, तू इंद्र आहेस, तेजाने रुद्र आहेस, सर्व दिशांनी रक्षण करणारा आहेस, अंतरिक्षात भ्रमण करणारा सूर्य आहेस, ज्योतीचा पालन करता आहेस, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. देवांचा प्रमुख राजा इंद्र होय. इंद्र म्हणजे ज्ञान किंवा आत्मा असे म्हणतात. प्राणाला तू इंद्र आहेस असे म्हटले. प्राण हा ज्ञानमय आहे. प्राण म्हणजे रुद्र. रुद्र देवतेला प्रजापतीही म्हटले आहे. शिव, प्रजापती, ब्रह्म होय. ब्रह्म ज्ञानच आहे म्हणजे शिव ज्ञान आहे. प्राणसुद्धा त्यामुळेच आहे. प्राण हा रुद्रासारखे सर्व दिशांनी विश्वाचे व प्रजेचे रक्षण करतो. अंतरिक्षात भ्रमण करणारा सूर्य प्राण आहे. प्राण शरीरात आहे तोवर जीवन आहे. सूर्य सर्व विश्वाचे जीवन आहे. सूर्यप्रकाश तेज उष्णता देतो म्हणून जीवन शक्य आहे. सूर्याचे कार्य प्राणनिर्मित आहे. परस्परातून परस्पर निर्माण होतात. स्वयंभू म्हणतात. ज्योती म्हणजे प्राणज्योती. याला प्रकाश, तेज व उष्णता असते. म्हणजे प्राणज्योती असते तोवर जीवन असते. आमच्या विचारात ज्योतीला जीवन मानतात. वाढदिवसाला निरांजनाने ओवाळतात. ही निरांजने प्रज्वलित झाली की तो आत्म्याचा सत्कार होतो. त्यावेळी दिलेली शुभेच्छा, शुभाशीर्वाद मूर्तिमंत होतात. तो जीव जास्त जगतो व निरामय होतो. इतर परंपरेत ज्योतीची संख्या वयाच्या संख्येइतकी असते. सर्व जमतात, ज्योती विझवतात व आशीर्वाद देतात. तेवढे आयुष्य कमी झाले हा विचार प्रभावी असावा. पण यांनी ज्योतीचे प्राणकार्य थांबते त्याचे काय? आपल्याकडे ओवाळलेली निरांजने देवासमोर ठेवतात. सर्वजण देवाचे आशीर्वाद घेतात, त्याला नमस्कार करतात. निरांजने वाती या विझवत नाहीत, आपोआप शांत होतात, मंदावतात. यावत तैलम तावत आख्यानम. दिवा ज्योत व प्राणज्योत यांचे साम्य शेवटपर्यंत आहे. आपोआप मंदावाव्यात हा हेतू दोन्ही ठिकाणी आहे. त्यात सहजता आहे, निसर्ग आहे. दिवा नुसता दिवा नसतो, त्याला दोन वाती असतात, एक आत्म्याची व एक प्राणाची. कापूस देवकापूस असतो, लांब धाग्याचा. ज्यावर वात जळते ते गाईचे तूप किंवा भेसळ नसलेले तेल असते. ओवाळण्याची दिशा उजवीकडून डावीकडे वर्तुळाकार, पृथ्वीच्या गतीसारखे. अशा प्रकारे प्रत्येक कृतीला अर्थ होता, अर्थाला घनता होती, विचार होता, विचाराला मांगल्य होते. यदा त्वमभिवर्षस्य थेमाः प्राणते प्रजाः.
आनंदरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति. जेव्हा तू सर्वत्र वर्षाव करतोस तेव्हा या प्रजा जगतात व आनंदरूप होतात व अन्न निर्माण होईल ही इच्छा करतात. ग्रीष्म ऋतू संपतो, वर्षा सुरू होतो. जलधारा सर्वत्र पाणीच पाणी करतात. हे सारे प्राणामुळे घडते. पाण्यामुळे वनस्पती नव्याने भूमीवर हिरवा रंग धारण करून येतात. त्यांच्यात पाण्याने नवजीवन भरलेले आहे. हेही प्राणकार्यच होय. झाडे आपली शुष्कता सोडतात. पानझड संपल्याने नवी पालवी येते व या वर्षकालात ती पाने टवटवीत होतात, भरतात. त्यांना ऊर्जा साठवायची असते ना. त्या ऊर्जेने खोडाचा घेर वाढतो. घेरावरून झाडाचे वय सांगतात. किती पावसाळे पाहिले, भोगले ते घेराच्या संख्येने कळते. अशी भरलेली पाने वड, फणस, पळस, कुड्याची जमा करतात. त्यांच्या पत्रावळी द्रोण बनतात. हे आजच्या शहरी जीवनाचे वर्णन नव्हे. ते आनंदाने सुखाने भरलेल्या खेड्याचे वर्णन आहे. नद्या ओढे तुडुंब भरून वाहू लागतात. लहान मुले पाण्यात हुंदडून आनंद घेतात. पक्ष्यांना किती गाऊ असे होते. शेते पाण्याने भरतात. त्यात लावणी झालेले धान्य तृण वाऱ्यावर फर फर करत डोलते. सर्व शेतकरी व प्रजा आता अन्नधान्य पदरात पडेल म्हणून आनंदित होतात. धान्य गर्भात असते ते बाहेर येते. हलक्या हलक्या सरीने ते धान्य भरते. त्याचे वजन वाढते. शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज झालेले असते. घरात खीर होते. देवाला नैवेद्य होतो. मग मोठे भात, मग काळा जिरगा, कमोद व सुधारित भात प्रकारांनी दिवाळीला शेतकऱ्याचे कणगे तट्टे भरतात. आनंदाचे सुगीचे दिवस असतात. हे सारे प्राणकार्य आहे. व्यक्ती आनंदात असते. व्यक्ती व्यक्तीने समाज बनतो. तोही या प्राणकार्याने उल्हसित होतो. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. श्री संत ज्ञानेश्वरांनी म्हणूनच ठेवले आहे. व्रात्यस्त्वं प्राणैकर्षिरत्ता विश्वस्य सत्पतिः वयमाद्यस्य दातारः पिता त्वं मातरिश्वनं हा. हे प्राणा, तू असंस्कारित व्रात्य आहेस. तूच ऋषी आहेस, खाणारा आहेस, विश्वाचा प्रतिपालक आहेस. आम्ही तुला खाद्य देणारे आहोत. हे मातरिश्वा, तू आमचा पिता आहेस, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. तर आचार्य मवा वैद्य म्हणतात, जगाचा खरा संतपती तू विशुद्ध, तुझे नाव एकर्षी अग्नी प्रसिद्ध. तुझे खाद्य आम्ही तुला अर्पितो रे, पिता आमुचा तूच आधार की रे. तू अतिशय विशुद्ध असल्याने हे प्राणा, तुला कोणत्याही संस्काराची गरजच नाही. तू ज्ञानी आहेस म्हणून तुला एकर्षी म्हणतात. तुझी वाणी भाषा ऋग्वेदाची म्हणूनही तुला ऋषी म्हणतात. तुला आत्ता म्हणतात कारण तुझ्यामुळेच शरीर मुख खाऊ शकते, अन्न पचविते आणि पचवण्याची क्रिया तूच करतोस. पचवलेल्या अन्नामुळे शरीराचे, इंद्रियांचे, सप्तधातूचे संवर्धन होते. हे सारे प्राणामुळे शक्य होते. म्हणून प्राण खाणारा आहे असे म्हटले आहे. शरीराचे वजन वाढते, हाडे लांब होतात, स्नायू रुंद, लांब व बळकट होतात. हे सर्व दिसणारे आहे. प्राणांचे वजन वाढलेले कळत नाही तरी प्राण तुष्ट होतो. पुष्ट होत असला पाहिजे. 8 पाऊंड वजनातील प्रत्येक पेशीत असणारा प्राण 60 किलो वजनाचा देह झाला की तेवढ्या पेशी वाढतात, तेवढे प्राणकार्य वाढते.
म्हणून प्राणही पुष्ट होत असला पाहिजे. तो संख्येने वाढतो एवढे आपल्यास कळते, म्हणून त्याला खाणारा म्हणतात. सर्व विश्वाचा सांभाळ हा प्राणच करतो. त्यावेळी त्याचे स्वरूप तर सहस्रशीर्ष सहस्रपाद असे विराट होते. मुंगीमध्ये असणारा प्राण, सूक्ष्म पेशीत असणारा प्राण विराट होतो. विश्व व्यापतो व सर्वांचाच सांभाळ करतो, हेही प्राणकार्य होय. मोठ्या माशाचे लहान मासा भक्ष, मक्षिका ही लहान माशाचे भक्ष, यावरून आम्ही सर्व जीव व निर्जीव एकातून दुसरा निर्माण होताना एक दुसऱ्याचे खाद्यच असतो. म्हणूनच आम्ही सर्व खाद्य देणारेच ठरतो. तू आमचा पिता आहेस व आमची माता आकाश आहे. आकाशाचे खालीच सर्व पंचमहाभूते, मूलद्रव्ये, शरीरे, इंद्रिये सर्वांचेच खेळ सुरू असतात. म्हणून भगवान पिप्पलादांनी सुद्धा आकाशाला माता म्हणून मातृदेवो भव म्हटले आहे व प्राण ही संकल्पना पिता ठरते. तो पित्यासारखा सर्वांचाच सांभाळ करतो. त्यांना तो इच्छेप्रमाणे देतो. तो प्राणपिता समर्थ आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. या ते तनुर्वाची प्रतिष्ठिता, या श्रोते या च चक्षुषी, या च मनसी संतता शिवान तां कुरु मोत्क्रमीः. जी तुझी तनु वाणीमध्ये स्थित आहे, कान डोळे यामध्ये आहे आणि जी मनातही सततपणे आहे, तिला मंगलकारी कर. तिला वर घेऊन जाऊ नकोस, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. हे प्राणा, आमच्या वाणीत, कानात, डोळ्यात तुझे रूप मूर्ती ठसली आहे, मनामध्ये भरली आहे. तुझ्या माझ्या रूपात अभेद झाला आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, विठ्ठला वाचून न बोले वचन, न देखे नयन दुजे काही. राम नाम येता कानी, होय पातकाची धुनी. राम नाम घेता वाचे, होय सार्थक देहाचे. बोले न ते हो तुझे चिस्तवन, चिंतीन ते ध्यान हो तुझे. देखे न ते हो तुझेच दर्शन, त्वद्गुण श्रवण ऐकेन ते. मनासुद्धा सर्व इंद्रिये, हे आत्मा प्राणा तुझ्या स्वरूपात लीन आहेत. त्यामुळे कणाकणात आनंद भरून आहे, परमसुख आहे. डोळे आहेत म्हणून तुझी मूर्ती पाहून घेतो. कान आहेत म्हणून तुझ्या स्वरूपाची स्तुती ऐकावयास येते. तुझे भजन मी माझ्या वाणीमुळे करू शकतो. मनाने तर तुझे ध्यान अखंडितपणे घ्यावयाचे असे ठरवले आहे. तुझी सारी ओळख मला माझी इंद्रिये करून देतात. तो तो तुझे मूर्त स्वरूप खोलवर आत उतरून अमूर्त होते, निराकार होते. कुठे आहे याचे भान राहत नाही. किती वेळ गेला कळत नाही. सर्व इंद्रियांनी तुझाच मागोवा मी करतो. जे जे दिसते त्याला स्पर्श करून मी तुझा अनुभव घेतो. हे सारे मला मंगलकारक वाटते, कल्याण स्वरूप वाटते. मनाचे हे वाटणे सुखकारक कर. तू अशा माझ्या इंद्रियांना घेऊन वर जाऊ नकोस. तसे केलेस तर मी तुझा शोध कसा घ्यावा? आंधळ्यास जसा त्या पांढऱ्या काठीचा आधार असतो, तसा मला तुझ्या शोधात माझ्या इंद्रियांचा उपयोग आहे, आधार आहे. मला तो मृद्गंध घ्यायचा आहे. तो आत्म्या तुझाच सुवास आहे. त्यानी तुझी अमूर्तता जाऊन तुला माझे मनासमोर मूर्तता येते.
विठ्ठलासमोर धूपाचा गंध असावा असा मनाला भास होतो. गंधाचा अनुभव तर येतो, स्वप्न तर नव्हे. मनाला त्याचाच ध्यास लागतो. कोकिळेच्या कृष्णवर्णाने कृष्णाची आठवण येते, कारण ध्यास कृष्णाचा असतो. कोकिळेच्या स्वराने कृष्ण बासरी आठवते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुम्ही गात असा सुस्वरे, ऐकून द्यावी उत्तरे, कोकिळेवर जावे तुम्ही बाई यानो. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. आरशात माझे रूप दिसत नाही असे वेडेपण आले. कोकिळ स्वरानी कृष्णाचीच आठवण येते, तेव्हा तुम्ही ते वर्जावे. प्राणस्येदं वशे सर्व त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विधेहि नः इति. जगात, पाताळात किंवा स्वर्गात जे जे स्थित आहे ते ते सर्व प्राणाला वश आहे. माता जसे पुत्राचे रक्षण करते तसे आमचे रक्षण कर. आम्हाला श्री व प्रज्ञा दे, असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे. तिन्ही लोकात ज्या ज्या वस्तू आहेत त्या प्राणाच्या अधीन आहेत. तू तर आम्हाला माताच आहेस, आमचे रक्षण कर. आम्ही तुझी लेकरे आहोत, आम्हावर कृपा कर. आम्हाला संपत्ती दे, तीव्र बुद्धी दे. जगात जगण्यासाठी संपत्तीची व बुद्धीची अत्यंत आवश्यकता आहे. प्राणा, तू ज्ञानमय असल्याने तुला माहीत आहे की कुणाला संपत्तीची गरज किती आहे. त्याप्रमाणे ती संपत्ती मिळवण्यासाठी बुद्धीही दे, म्हणजे गरजेपुरती संपत्ती आम्ही मिळवू. आई प्रेम करते तसे आमचेवर तू प्रेम कर, आमचे रक्षण कर. प्राणा, आईप्रमाणे आमचे रक्षण कर. येथेच विरमूया. ओम शांती शांती शांती.